मित्रांनो, गुलाबाच्या रोपाला फुलं यावीत यासाठी आपण भरपूर उपाय पाहिलेले आहेत। हे उपाय आपल्यासाठी उपयोगी देखील ठरलेले आहे। पण आजच्या व्हिडिओतून आपण गुलाबाच्या रोपाला येणारी फुले मोठी व्हावीत, सुगंधी राहावीत आणि भरपूर दिवस टिकावीत यासाठी काही टिप्स पाहणार आहोत। 3च टिप्स पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे आपल्या घरच्या घरी ही उपाययोजना करता येईल आणि अगदी स्वस्तात ही उपाय करता येतील। तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो। तर सर्वात आधी आपल्या रोपांवर येणारी फुले मोठी कशी होतील आणि अधिक दिवस कशी टिकतील हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर मग सुगंधी कशी होतील ते पाहू। तर फुलं अधिक दिवस टिकण्यासाठी आपल्या रोपाला भरपूर प्रमाणात, अगदी भरपूर प्रमाणात आपल्या फुलांना फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदके मिळणे आवश्यक आहेत। आणि वरील अधिकांश घटक आपल्याला कशातून मिळेल तर आपल्याला हे घटक मिळतील हरभऱ्यातून, म्हणजेच चणा किंवा चणा डाळ यातून आपल्याला ही घटकं मिळणार आहे। आपण जर हरभऱ्याचे म्हणजे चण्याचे न्यूट्रिशन फॅक्ट्स जर चेक केले तर त्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅलरीज, प्रथिने, कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे व खनिजे मिळतात। आता हा चार्ट बघा। या चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रोटीन्स, विटामिन्स, आयर्न, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे। आणि हेच आपल्या रोपांवर फुलं मोठ्या प्रमाणात यावीत, जास्त मोठी व्हावीत आणि जास्त दिवस टिकावी यासाठी आवश्यक आहेत। तर आपण या हरभऱ्याचा वापर कसा करायचा हे पाहूया। सुदैवाने माझ्याकडे ना मोठ्या प्रमाणात हरभरा पडून आहे आणि त्याची डाळ देखील खराब झाल्याने पडून होती, तर ती मी वापरणार आहे। आपल्याकडे नसेल तर काही चिंता करू नका, सरळ सरळ किराणा दुकानातून विकत आणा। जास्त नाही तर आपल्याला 50 ग्राम देखील हरभरा किंवा हरभऱ्याची डाळ पुरेल। जास्त आणायची असेल तर 250 ग्राम आणा। कमीत कमी 50 ग्राम तर एका वेळेसाठी आपल्याला आवश्यक आहे, तितकी आपल्याला लागणारच आहे। तर आपण हा हरभरा घेतलेला आहे आणि हा हरभरा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता आपल्याला प्रश्न पडेल की बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ चालेल का? तर आपल्याला ही डाळ थोडीशी जाडी भरडी ठेवायची आहे, डाळ म्हणून वापरायची आहे, अगदी पीठ नको, म्हणून मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे। जर आपल्याकडे पीठ पडलेलं असेल, वापरायचं नसेल, जेवणात त्याची गरज नसेल आणि इच्छाच असेल तर आपण वापरू शकता। पण डाळीत जो फायदा मिळेल, डाळीत अधिक फायदा मिळेल तो आपल्याला बेसन पिठात मिळणार नाही। ओके, तर चला पुढे। आता आपला हरभरा मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे। मिक्सरमधून आपला हरभरा आपण काढून घेऊ। हे बघा, आपल्याला दिसत असेल अगदी पीठही नाही आणि अगदी जाडही नाही, तर आपली डाळ ही जाडी भरडी अशी तयार झालेली आहे। चमच्याने ही डाळ आपण आपल्या रोपांना देऊ शकतो, त्याचाही इफेक्ट होईल। पण अधिक चांगल्या परिणामासाठी द्रावणावर किण्वन प्रक्रिया करणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत, 1 लिटर पाणी घेणार आहोत। एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपण 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत। जोपर्यंत आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या बागेमध्ये गुलाबाच्या रोपाला भरपूर फुले येण्यासाठी फांद्या फोल्ड करण्यापासून ते विविध प्रकारची खते कशी आणि कोणती खते द्यावी यावर वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत। वर आय बटनमध्ये लिस्ट दिसेल आपल्याला, तिथून ती व्हिडिओ बघा। गुलाबासाठी अतिशय उपयोगी व्हिडिओ आहेत, बघा, समजून घ्या। पण हा व्हिडिओ संपल्यानंतर तर आपण घेतलेले पाणी गरम झाले होते आणि त्यात मिक्सरमधून काढलेली ही डाळ देखील आपण टाकलेली आहे। आपली डाळ आता चांगल्या प्रकारे उकळत आहे आणि ही उकडलेली डाळ व्यवस्थित उकडून झाल्यानंतर आपल्याला आपली शेगडी बंद करून ही डाळ थंड होऊ देणे आवश्यक आहे। थोडा वेळ लागेल, आरामशीर होईल, पण डाळ उकडू द्या, शिजू द्या। हलकी आपल्याला डाळ शिजवायचीच आहे, तर थोडीफार शिजवून घेऊ। त्यानंतर तिला थंड करू आणि थंड केल्यानंतर मग तिला आपण बॉटलमध्ये भरून ठेवू, जेणेकरून तिच्यावरती 24 तासात 48 तासात किण्वन प्रक्रिया होईल। आपली डाळ थंड होऊन 4 ते 5 तास झालेले आहे। 1 लिटरच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आपण ज्याचे झाकण टाईट बंद, एअर टाईट करता येतील अशा बॉटलमध्ये ही डाळ आपण भरून हवाबंद करून ठेवायची आहे। किण्वन प्रक्रियेमुळे आपल्या डाळीमध्ये, या द्रावणामध्ये भरपूर प्रमाणात जीवनद्रव्य ऍक्टिव्हेट होतील आणि ती अन्नद्रव्य, जीवद्रव्य किंवा वेगवेगळ्या प्रकारची घटक, प्रोटीन्स, प्रथिने ही सगळी ऍक्टिव्हेट होतील आणि तिचा आपल्या रोपाला अधिकांश फायदा, जास्तीत जास्त फायदा होईल।
त्यामुळे आपल्याला किण्वन प्रक्रिया करणं आवश्यक आहे। पूर्णपणे डाळ भरून घ्यायची आहे। थोडं जाडसर असेल, डाळीचे तुकडे असतील अजिबात सोडायचे नाही, कारण हे जास्त इफेक्टिव्ह आहे। त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण आपल्या बॉटलमध्ये टाकून देणार आहोत आणि ही डाळ आपण ठेवून देणार आहोत 24 तासासाठी। आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर 48 तास देखील आपण ठेवू शकता। आपल्या हरभऱ्याचे द्रावण आपण किण्वन प्रक्रियेसाठी ठेवलेले आहे। आता आपल्याला बागेमध्ये जायचं आहे आणि काही प्रोसेस करायची आहे, काही प्रक्रिया करायची आहे। ही प्रक्रिया नीट समजून घ्या। अतिशय उपयोगी अशी ही प्रक्रिया आहे। एक साधी कैची, अगदी साधी अशी कैची, कटर वगैरे नको, साधी कैची घ्यायची आहे आणि या साध्या कैचीने आपल्या ज्या ज्या कळ्या आलेल्या आहेत, ज्या ज्या फांद्यांवर कळ्या आहेत, त्या कळ्यांच्या खाली 5 इंचापर्यंत जितकी ही पानं असतील, ही पानं कट करणं आवश्यक आहे। लॉजिक सिंपल आहे। जमिनीकडून जे अन्नद्रव्य फुलांसाठी येईल ती अन्नद्रव्य ही पानं देखील ग्रहण करतील। ही पानं जर कमी असतील, छोटे असतील किंवा नसतील तर जास्तीत जास्त अन्नद्रव्य आपल्या फुलांना मिळेल, आपल्या कळ्यांना मिळेल। त्यामुळे कळ्या मोठ्या होतील, जास्त दिवस त्यांना अन्नद्रव्य मिळत राहिल्यामुळे जास्त दिवस ही फुलं टिकतील देखील आणि मोठी देखील होतील। आणि हो, जर आपल्या रोपावर वाळलेले फूल असले किंवा असेल तर ते देखील कट करून टाकायचे, कारण ही वाळलेली फुलं आपल्या रोपावर एका प्रकारचा ताणच असतात, जो ही फुलं कट केल्याने कमी होतो। तर आपल्या बागेतील, आपल्या रोपावरील वाळलेली फुलं आपण कमी केलेली आहेत, फांद्या कट केलेल्या आहेत। फांद्या कट केलेल्या म्हणण्याऐवजी कळ्यांसमोरील पानं कट केलेली आहेत। 4 ते 5 इंचापर्यंतची आपण कटिंग केलेली आहे आणि हीच ती ट्रिक होती ज्यामुळे आपली फुलं मोठी होतील। मी सविस्तर आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, जे हरभऱ्याच्या डाळीचे द्रावण आपण तयार केलेले आहे त्यामुळे अत्यंत आवश्यक, वाढीसाठी आवश्यक अशी घटक आपल्या रोपाला मिळणार आहेत आणि त्यामुळे त्यातून या रोपाला येणारी फुलं जास्तीत जास्त टिकतील। इतकं सिंपल लॉजिक आहे। आता आपण तयार केलेलं द्रावण कसं द्यायचं हे या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याआधी आपल्या फुलांचा सुगंध जास्त कसा वाढेल हे पाहूया। यासाठी आणखीन एक टिप आहे, ट्रिक आहे, समजून घ्या। आपल्या फुलांचा सुगंध वाढवण्यासाठी आपल्याला हवा आहे लसूण। हा लसूण आपण आपल्या झाडाच्या मुळ्यांजवळ पुरणार आहोत, म्हणजे त्याचं रोप लावणार आहोत। त्यासाठी एक सळई, तिने खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये उलटा करून लसूण टाकून द्यायचा, त्याचा बारीक वाला भाग वरती ठेवायचा आणि आरामशीर खड्डा बंद करायचा, म्हणजे आपलं रोप सहज उगवेल। लसणाच्या रोपामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा लसणामध्ये इटसेल्फ मोठ्या प्रमाणात सल्फर असते। लसणाच्या पाकळीमधून किंवा लसणाच्या रोपामधून हे सल्फर रोपाच्या, आपल्या गुलाबाच्या मुळ्यांना मिळेल आणि मुळ्यांना जर, गुलाबाच्या झाडाला जर हे सल्फर मिळालं तर त्यामुळे आपल्या गुलाबाच्या फुलांचा सुगंध वाढेल। अगदी साधी आणि सोपी टिप आहे। लसणाचा वापर करून नुसतं गुलाबच नाही तर मोगरा, शेवंती किंवा कढीपत्त्याचा देखील सुगंध आपण वाढवू शकतो। कढीपत्त्यावर तर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील तयार केलेला आहे। अतिशय साधी अशी टिप आहे पण उपयोगी अशी ट्रिक आहे, आपण नक्कीच ट्राय करून पहा। आता आपण आपले द्रावण आपल्या रोपांना कसं द्यायचं हे पाहूया। आपल्या हरभऱ्याचे द्रावण तयार करून, म्हणजेच आपले टॉनिक तयार करून 24 तास उलटलेले आहेत। या बॉटलमध्ये थोडासाच कशाला, भरपूर असा गॅस झाल्यामुळे आपली बॉटल टम अशी फुगलेली आहे। तर काही करू नका, थोडासा गॅस लीक केला की नॉर्मल होईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। हे द्रावण आता आपण आपल्या रोपांना देणार आहोत। तर द्रावण आपल्या रोपांना देण्याआधी कुंडीतील माती खुरपीने किंवा स्क्रूड्रायव्हरने मोकळी करून घ्यायची। माती मोकळी झाल्यानंतर आपल्याला आपले हरभऱ्याचे द्रावण त्यामध्ये टाकायचे। किती टाकायचे तर प्रत्येक झाडाला अर्धा कप पुरेसा आहे, त्यापेक्षा जास्त नको, कमीही नको। जास्त झालं तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, सेंद्रिय औषध आहे, पण जास्तही नको, अजीर्ण देखील होऊ शकतं। हे द्रावण आपल्या रोपांना द्यायच्या अगोदर कमीत कमी 12 तास आधी आपल्या रोपांना पाणी द्यावं आणि हे द्रावण दिल्यानंतर 12 तास नंतर पाणी द्यायचं, म्हणजे 12 तास अगोदर 24 तासाच्या मधात हे द्रावण आपल्याला आपल्या रोपांना द्यायचं आहे। आता हे बघा, आपल्यालाही लक्षात येईल की आपल्या गुलाबाला येणारे हे फूल जे आहे हे अगदी मोठं आहे, आपल्या हाताच्या किंवा तळहाताच्या आकाराचं किंवा टेनिस बॉल पेक्षाही मोठं हे फूल आहेत। पाने कट करणे आवश्यक अशी घटक म्हणजे काय काय तर मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फायबर, प्रोटीन्स, विटामिन्स, कार्बोहायड्रेट्स, जेही घटक आपल्या आपण रोपांना पोहोचवत आहोत, जे देत आहोत, त्याचा फायदा आपल्या रोपांना 101% होणार आहे। त्यामुळे आपलं झाड देखील हिरवेगार होईल,
टवटवीत राहील आणि मस्तपैकी बहरलेलं देखील दिसणार आहे। तेव्हा आपणही याच पद्धतीने आपल्या रोपांसाठी घरच्या घरी विटामिन्स असलेले, प्रोटीन्स असलेले हे द्रावण तयार करा। आपल्या गुलाबाच्या रोपांना हे द्या। या गुलाबाच्या रोपांना हे द्रावण अतिशय आवडेल, कारण मी आधीच सांगितलेलं आहे गुलाब हे खादाड प्रवृत्तीचे डखळेल असे रोप आहे। त्याचे खायचे लाड जर केले तर तो भरपूर फुले देतो। तेव्हा आता बस, या व्हिडिओमध्ये इतकेच। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा। आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचं बटन आठवणीने दाबा। बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत। तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद।